आपण बघतोय रवी शाह विद्यालय म्हणजे वर्धमान शाळा इथला एक विद्यार्थी इयत्ता 8वीतला विद्यार्थी त्याचं नाव आहे राघव नेविल कुमार तिवारी। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि अशा नुकसानाच्या वेळेला मुख्यमंत्री सहायता निधीतून लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना निधी पाठवत असताना हा जो विद्यार्थी आहे हा आता आपण बघतोय की दिवाळी समोर आलेली आहे आणि दिवाळीला लोकांच्या खरेदी असतात, त्याच्या डोक्यात कुठेतरी काहीतरी कल्पना आली आणि त्याने ताबडतोब आपल्या वडिलांना सांगितलं की मला कपडे वगैरे नका घेऊ पण मला पंत्या घेऊन द्या आणि त्या मला विकायच्या आहे आणि त्या विक्री करून त्यातनं जो काही नफा मिळेल तो मी आमच्या शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तो मी देईल। ही कल्पना या एका छोट्याशा विद्यार्थ्याच्या मनात येणं आणि ती त्याने आचरणात आणली आणि त्याच्याबरोबर त्याची बहीण आहे छोटीशी ती पण त्याला मदत करते आणि हा विद्यार्थी या मालेगावच्या प्रसिद्ध रामसेतू पुलावर राम मंदिराच्या समोर या पंत्या आहेत, इथे झाडू आहेत, केरसुणे आहेत, कलर आहे, अशा प्रकारचे विविध दिवाळीला लागणारे जे विविध त्या वस्तू आहेत त्या इथे विक्री करताना इथे दिसला आणि त्याची जी कल्पना आहे ती आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया। पण आपल्या लक्षात आलं असेल की या विद्यार्थ्याच्या मनात इतकी चांगली कल्पना एवढ्या लहान वयात आपल्या शेतकरी बांधवांसाठी मदत करण्याची जी भावना आहे ती नक्कीच इतरांना प्रेरणादायी अशी ठरणारी ही भावना आहे आणि त्याचं एक कौतुक करण्यासाठी इथे नागरिक मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहे। त्याच्याकडून काहीतरी खरेदी करून त्याला सहायता करावी या उद्देशाने देखील इथे आहेत। त्याचबरोबर त्याच्या शाळेचे शिक्षकसुद्धा इथे अभिमानाने त्याच्यापर्यंत आलेले आहेत। आपण जाणून घेऊया सगळ्यांकडनं। पहिल्यांदा आपण जाऊया राघवकडे। हा राघव, तू कुठल्या शाळेत आहे आणि कितवीत आहेस? मी रवी शाह या शाळेत आहे। मी इयत्ता 8वी ई मध्ये शिकतो। बरं, हे जे तू आज इथे स्टॉल लावला आहे इथे मेणबत्त्या पंत्या आहे, केरसुणे आहेत, रंग आहेत, असे विविध प्रकार जे आहेत दिवाळीला लागणारे लोकांना, काय कशासाठी तू हे सगळं घेऊन बसलाय? काय तुझ्या मनात आलं? ज्यांच्या शेतात पाणी घुसून गेलं त्या शेतकऱ्यांसाठी मी ही छोटासा स्टॉल मी लावला आहे। याच्यात मिळणारा जो नफा आहे मी मुख्यमंत्री सहाय्यता योजनेमध्ये सहायता निधीमध्ये तू देणार आहे। ओके, खूप छान तुझ्या कल्पना आहेत, तुला खूप खूप शुभेच्छा। सर, काय नाव आपलं आणि आपण कुठल्या पदावर आहात काय म्हणालो? मी मंगेश पोपटराव सूर्यवंशी, प्राचार्य श्री रतिलाल विरचंद शाह विद्यालय व वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालय। रोज शाळेमध्ये जाण्याचा माझा रामसेतू वरून जाणारा हा रस्ता आहे। मी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना मी बघितलं की माझ्या शाळेतील एक विद्यार्थी दिवाळीचा एक छोटासा स्टॉल लावून इथे उभा आहे, वस्तू विकतो आहे। म्हणून मी थांबलो आणि त्याला विचारलं की तू स्टॉल का लावलेला आहे? तर त्याने मला सांगितलं की सर, माझ्या मनामध्ये काल परवा जाणीव झाली की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे, तर त्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये काही मला मदत करता येईल का? त्या दृष्टीने मी या वस्तू विकण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि यामधून मिळणारा नफा किंवा इतर लोक जे काही मदत करतील ती मदत मी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मी देणार आहे। हे ऐकून खऱ्या अर्थाने मला खूप आनंद झाला आणि त्या विद्यार्थ्याबद्दल मला एक आपुलकी तिथे निर्माण झाली आणि या विद्यार्थ्याने अशा प्रकारचे विचार त्याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत। हेच अशा प्रकारचे विद्यार्थी या विद्यार्थ्याची प्रेरणा घेऊन आमच्या शाळेतील इतरही विद्यार्थी त्यामध्ये भाग घेऊ शकतील आणि भविष्यामध्ये अशा चांगल्या कार्यामध्ये सहभागी होऊ शकतील। या दृष्टीने ह्या आमच्या शिक्षकांनी रुजवलेले जे संस्कार आहे ते संस्कार मला इथे बघायला मिळाले। शिक्षकांचाही मी कृतज्ञ आहे आणि आमच्या या विद्यार्थ्याचंही मला खूप आपुलकी इथे वाटत आहे। धन्यवाद। सामाजिक कार्यकर्ते श्याम देवरे इथे आलेले आहेत, आपण त्यांच्याकडूनही त्यांच्या भावना जाणून घ्या। काय म्हणाल आपण? खरं तर मालेगाव शहरामध्ये सगळ्या निधर्मी लोकांचा बाजारपेठेत विळखा झालेला आहे आणि अशा ठिकाणी एक छोटासा मुलगा जर का पंती आणि केरसुनी किंवा महालक्ष्मी इथे विक्रीसाठी ठेवतो आहे आणि तिथून आलेला जो नफा आहे हा शेतकऱ्यांच्या साठी तो मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करतोय, ही फार अभिमानाची गोष्ट आहे। मालेगाव शहरासाठी नक्कीच असे उद्योजक मालेगाव शहरात घडावेत आणि ही त्याची पहिली पिढी असावी असा मला विश्वास आहे। मी राघवचे वडील नेविल कुमार तिवारी उर्फ बंटी तिवारी हे सुद्धा सामाजिक कार्यात अग्रेसर आहे आणि त्यांच्याचकडून परंपरेनुसार त्याने काहीतरी चांगल्या भावना निवडल्या। यांना आता कसं फील होतंय, काय वाटतंय नेमकं, काय काय म्हणाल आपण तुम्ही?
घरात परवाच्या दिवशी सहज चर्चा चालू होती का बेटा तुला कपडे कोणते घ्यावे, कशा पद्धतीचे तुला फटाके हवे आहे, अशी चर्चा चालू असताना तो टी व्हीकडे बघत म्हणाला, पप्पा शेतकऱ्यांची दिवाळी तर खराब झालेली आहे, आपण हा पैसा ज्यातनं आपण कपडे घेणार होतो त्यातनं मला काहीतरी छोटं दुकान लावून द्या, त्यातनं नफा हा शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे त्याला द्यायची इच्छा झाली। अनेक संघटना संस्था सिंहाचा वाटा उचलून लाखोच्या स्वरूपात देणगी देत आहे, परंतु मला निश्चित अभिमान आहे का नाही सिंहाचा, पण माझ्या मुलानं खारीचा वाटा उचलला आणि कृतज्ञतेचा भाग म्हणून त्याची जी जबाबदारी होती मानवी कर्तव्य ह्या वयात त्याला निभायची देवानं सद्बुद्धी दिली, हे पाहून मला मनापासून आनंद होतो। ज्या वेळेला त्याने हा विचार तुमच्या समोर मांडला त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं? पहिले तर माझ्या मनात न्यूनगंड आला का आपण एक व्यावसायिक आहोत, एक आपलं देवाच्या कृपेने एक चांगलं असं दुकान आहे आणि रस्त्यावर येणं म्हणजे हा मला मनाला कुठेतरी न्यूनगंड वाटत होता, परंतु मी त्यातनं संधी बघितली का नाही त्याची जर ऊर्जा आहे आणि ज्याला तर स्किल ऑफ मनामध्ये काहीतरी कृतज्ञतेचा भाव जागृत होत आहे, तर मी त्याच्या भावाची त्याच्या असलेल्या मनातल्या ज्या काही भावना होत्या त्याची कदर केली आणि त्याला छोटं खाणी असेल भैया तू आत्मनिर्भर हो, तुला या वयात जरी काम करायची शक्ती लागते। लहान मुलं बघतो आपण मोबाईलमध्ये कॉम्प्युटरमध्ये टी व्हीमध्ये तासन तास त्यांचा वेळ वाया घालवताना दिसतात, परंतु कुठंतरी त्याला रोजगार मिळवण्यासाठी देवानं उपजत बुद्धी दिली, त्याबद्दल देवाचे मी धन्यवाद मानतो। मुख्य म्हणजे आपले शेतकरी बांधवांना काहीतरी आपल्याकडून मदत मिळावी ही भावना त्याच्या मनात जी आली, ही जागृती त्याच्या मनात जी झाली, हे ज्या वेळेला असे विचार त्याच्या मनात आले त्यावेळेला नक्कीच तुम्हाला कसं वाटत असेल? मनापासून देवाचा मी धन्यवाद देतो का देवा जरी संतान दिली तर सांगतात मालेगावात एक मन आहे की जननी जन ऐसा जने दाता होया शूर, चाहे जननी बांझ रहे काहे गवाय नूर। या लहान वयामध्ये त्याला देवानं दान देण्याची पण आणि ह्या कामात सहकार्य आणि सक्रियता कशी राहावी याची उपजत बुद्धी दिली। मी देवाचे आणि माझ्या आईवडिलांचे मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो। धन्यवाद। विद्यार्थी जो मुख्यमंत्री सहायता निधी करता इतकी छान प्रयत्न करतोय, तर मी त्याच्याकडे काहीतरी वस्तू खरेदी करावी आणि त्याच्या त्याने जो उचललेला आहे गडा त्याच्यामध्ये मी प्रयत्न करावे याच्यासाठी खरेदी करण्यासाठी आले। धन्यवाद। काही कमी नाही का? चला कमी न करता मी आज तुझ्याकडनं घेणार आहे, कारण तू नफा शेतकरी बांधवांसाठी देणार आहे। बॅग बाजूला करा। त्याला त्याची बहीण सुद्धा मदत करते। त्याला मिळणाऱ्या नफ्यातून मुख्यमंत्री सहायता निधीला तर निधी पाठवणारच आहे, पण त्याचबरोबर त्याने इथे एक बॉक्स पण ठेवला आहे आणि येणारे लोक त्या बॉक्समध्ये पण काही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपल्या वतीने जेवढं काही शक्य असेल अशी एक फुल नाही फुलाची पाकळीसुद्धा याच्यात टाकून त्याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा मदत करताना आपल्याला दिसत आहेत। आज थोड्याफार प्रमाणामध्ये पत्ती वगैरे खरेदी करून जे काही थोडंफार त्याचं बीज झालं असेल तर ते त्याच्या सहाय्यता निधीमध्ये आम्ही टाकण्याचा प्रयत्न करत आहोत। एक चांगल्या विचारांना एक चालना देण्यासाठी वर्धमान शिक्षण संस्था व रविशा विद्यालय सतत प्रयत्नशील असतं, एवढं बोलतो। आणि या राघवने नुसतंच पंत्या विकून शेतकऱ्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे पाठवतो असंच नाही, तर तो स्वतः किती पर्टिक्युलर आहे, त्याने त्याच्या डायरीवर हिशोबसुद्धा लिहिलेला आहे, किती पंत्या आल्या, किती पंत्या गेल्या, किती रुपये त्याला त्याचे मिळाले, नफा किती मिळाला। अतिशय काटेकोरपणे अशा पद्धतीचं हा नक्कीच पुढे जाऊन एक चांगला उद्योजक होईल याबद्दल शंका नाही। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।